जरंगेचं जे चाललं होतं, जरंगे ज्या प्रकारे हलकी वाजवत होता, हलगी 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 वाजवत होता, दौंडी देत होता की चला 29ला बंबईत येतो, कोण अडवतंय? कायद्यानं अडवलंय रे जरंग्या, तुला कायद्यानं अडवलंय जरंग्या. तुला भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 226 मध्ये तुझी जी कृती आहे त्या कृतीच्या लक्षात घेता, कायदे लक्षात घेता जरंग्याला बंबईमध्ये आता येता येणार नाही, आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही. हे डंके की छोट पे आता सिद्ध त्या मार्गाने करतो, कायद्याला धरून करतोय, आमरण उपोषण करतोय. आम्ही आमरण उपोषण करण्याचा अधिकार न्यायदेवतेनंच आझाद मैदानाला जागा दिलेली की या जागेवरती तुम्ही शांततेत सगळे नियम पाळून करू शकता. आम्ही सगळे नियम पाळून आंदोलन आमरण उपोषण हे आझाद मैदानालाच करणार आणि न्यायदेवता आम्हाला 100% न्याय देणार. आमचे वकील बांधवाचं म्हणणं न्यायदेवता ऐकून घेणारे, न्यायमंदिर ऐकून घेणारे, त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. हुकूम फेकणार हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. मी मुलाहिजा करणार नाही. माझ्या पोरात आणि माझ्या समाजात जातीत माझा लय जीव आहे. मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. कुणाचं सरकार उलटवत आहे? 3,17,00,000 लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला, 51.78% मतं मिळाले आहेत. असं सरकार तुम्ही उलटवणार आहे? खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे. आंदोलन करायचं करा, मागण्या करायच्या करा, पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलटवणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आया बहिणीशी बोलणे हे काही कोणी खपवून घेणार नाही. कालची भाषा अर्वाच्य होती, ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वच आंदोलनकर्त्यांना अशी माझी या ठिकाणी विनंती.